बाई 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 बाई, आलात का तुम्ही सगळे? नमस्कार नमस्कार नमस्कार. ईश्वर, कधी जमलत कळलंच नाही मला. नमस्कार. क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामलामध्ये मी पुशीकॅट तुमचं मनापासून स्वागत करते. ओ हॅलो, एक्सक्यूज मी. मी बोलते ना आता. काय सारखं मध्ये मध्ये मध्ये? तुम्ही थांबा ना जरा गडे. आता आळी मिळी गुप चिळी लब्बाड काही बोलायचं नाही आता. मी बोलते ना. हा, तर मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ना तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होत हीच आजच्या शुभ दिवशी माझी प्रार्थना. मी तुम्हाला काय म्हणत होतो बाई, की बाई 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 बाई, चार चौघात मला बाई म्हणताय? कसं जमतो तुम्हाला हे सगळं असं वागणं? पूर्वी म्हणायचात त्या नावाने हाक मारा ना मला. म्हणा ना मला पुशी. म्हणा ना पुशी. म्हणा ना म्हणा ना म्हणा ना म्हणा ना. पुशी. शी. तुम्ही नुसतं असं पुशी म्हणालात, अंगावरती रोमांच आले. माझं मन भरून पावलं आणि पावलं भरून आली. काय? नाचून नाचून. हा हा, बरं मी काय म्हणतो बाई, तुमचा हा परफॉर्मन्स जर झाला असेल तर तुम्ही प्लीज जा. आता मला काय परफॉर्मन्स आणि काय करणार तुम्ही इथे? स्वागत का? अहो मी ते केलंय नाही का आत्ताच सगळ्यांचं? तेच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझं काम करताय, स्वागत करायचं काम माझं आहे. आता मी त्यांचं स्वागत करणार आहे. अहो तुम्ही केलं काय, मी केलं काय? आपण दोघं वेगळे का होत आता? हे बघा बाई, आपलं जे काही नातं होतं. एक मिनिट. ते नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगताचं जाणं नाही. एक मिनिट, तुम्ही टाळ्या वाजवू नका. तुम्हाला कळत नाही इकडे काय चाललंय. बाई, मी काय सांगतोय की ते जुने दिवस होते, त्या जुन्या आठवणी आहेत. आपण त्याच्यात आत्ता नको रमूया. इथे वेगळा कार्यक्रम चाललाय, हे सगळं टीव्हीवर येतंय जे तुम्ही करताय ते. ठीक आहे. थांबा. मी ना जरा मामनजींशीच बोलते. कोणाशी बोलते? मामनजी. मामनजी? ईश्व, आपल्या घरातलं नातं मी इथे काय सांगत बसले. अहो मामनजी म्हणजे आपले कुटुंब प्रमुख, आपले लाडके महागुरु. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आपले लाडके महागुरु सचिन पिळगावकर यांचं. सर तुमचं मनपूर्वक स्वागत. पण इथे सर एक मोठा प्रॉब्लेम झालाय सर. अरे काय आले सगळ्यांना प्रॉब्लेम सांगत बसताय तुम्ही? आज सणासुदीचे दिवस आहेत, एवढे मोठे लोक इथे आलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद घेते सोडून प्रॉब्लेम्स काय सांगताय? हे म्हणजे असं झालं ना की दुकान आता उघडलं नाही तर लागले त्यांच्याकडे उधारी मागायला. ओ बाई, अहो आधी आशीर्वाद घ्या. एकटी कशी घेऊ? जोडीनं घ्यायला पाहिजे ना. काय जोडीनं? नमस्कार करा आधी माझ्या बरोबर. करा. एक मिनिट थांबा. करा. सर इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. पुष्कर अँकरिंगसाठी येणार होता. पुष्कर कुठे मला माहिती नाही. या बाई आल्यात सर. आता कसं यांच्याबरोबर मी अँकरिंग करू? तुम्ही सांगा मी काय करू सर? हे काय चाललंय? नाही स्वप्नील, तुमचा प्रॉब्लेम मला कळतोय, पण काय ना, मला असं वाटतं की पुष्करनीच यांना इथे पाठवलं असेल. त्यामुळे तुम्ही तुमचं चालू ठेवा. काय? बरं झालं. असंच पाहिजे एका माणसाला. सोनारानेच त्याचे कान टोचले पाहिजेत. आता कळलं ना? सर आता तुम्हीच म्हणते तर माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात आधी आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला आणि आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर, दिवाळी निमित्त काय सांगू इच्छिता लोकांना? माझ्या परिवाराला मी दिवाळीच्या सदिच्छा देऊ इच्छितो आणि एकापेक्षा एकच्या सगळ्या पर्वांना कुठलीही पर्वा न करता आशीर्वाद तुम्ही दिलेला आहे, तर त्याबद्दल धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा. हे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं जावो. हा दिवाळीचा विशेष भाग आहे की नाही? त्यामुळे आता विशेष भागासाठी विशेष अतिथी पण आपल्याकडे येणार असतील की नाही? अय्या, हो का? म्हणजे एरवी कसं असतं, आपल्या घरी जर अतिथी येणार असतील तर आपल्याला असं वाटतं की आज देव आपल्या घरी येणार आहेत. पण आता देवच आपले अतिथी बनून इकडे आलेले आहेत.
म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे एक अत्यंत लोकप्रिय जोडी, एक अत्यंत आदर्श जोडी आणि आपल्या सगळ्यांमध्ये अत्यंत तरुण अशी जोडी, ज्यांनी शेकडो मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमधनं पण तो काळ गाजवला आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. अय्या, मला कळलं. कोण सांगू? हो. बघा हा, दिवाळीच्या सणाला कंदिला बरोबर पणत्या पण तेवत आहेत. दिवाळीच्या सणाला कंदिला बरोबर पणत्या पण तेवत आहेत. रमेश रावांच्या वागण्याला सीमा आहे, कारण ते देवच आहेत. क्या बात आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्रीयुत रमेश देव आणि सौभाग्यवती सीमा देव यांचं. नमस्कार करूया ना. काय हे पण जोड्याने? जोड्यानेच. माफ करा मला. तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत या मंचावर. मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. दिवाळी आहे, सगळीकडे रोषणाई आहे, आनंदी आनंद आहे आणि अशात तुम्ही आमच्यामध्ये आहात. आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे. तुम्हाला दोघांना इथे येऊन कसं वाटतंय? खूप छान. एकतर एकापेक्षा एक मी बघायचा कधीच सोडत नाही. सचिन हे तुमच्यासाठी महागुरू असले तरी माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे. तो जे काही करतो ते अतिशय उत्तम तऱ्हेने करतो. याचा मला खूप खूप त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि म्हणून इथे यायला मला आज खूप आवडलं. मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की चित्रपटात काम करायची सुरुवात मी माझ्या खूपच लहान वयात केली. चित्रपटातली माझी पहिली आई म्हणजे सीमाताई. आणि माझ्या आईवर जितकं प्रेम करतो तितकं सीमाताईंवर सुद्धा करतो.